नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. लोणचं सुद्धा हेल्दी असू शकतं. काय बात करता मॅडम, असं कसं होईल? लोणचं हे प्रत्येक डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर असो, ॲलोपॅथी डॉक्टर असो, नाहीच म्हणतात. हो, इतकं सारं तेल असतं, इतके सारे खार असतात त्याच्यामध्ये, आणि असं लोणचं कसं बरं हेल्दी असेल? सांगते. जर असं काही चटपटीत लोणचं, म्हणजे त्याला तुम्ही लोणचं म्हणा किंवा इन्स्टंट लोणचं म्हणा, पण असा काही चटपटीत पदार्थ असेल की जो हेल्दीही असेल आणि तरीही चविष्ट असेल आणि तुम्हाला पोळीला लावून, भाकरीला लावून, थालीपीठाला लावून खाता येत असेल, तर ते म्हणजे लिंबाचं क्रश, लेमन क्रश. आता बऱ्याच जणांना ही रेसिपी माहिती पण असेल, पण माझी आई जशी बनवते तशी मी आज तुम्हाला ती रेसिपी सांगणार आहे. बरं, त्याचे फायदे काय काय आहेत? तर लिंबाला याच्यामध्ये सालासहित वापरायचं असतं. त्याच्यामुळे सालासहित लिंब क्रश केल्यामुळे लिंबाचे जे गुणधर्म आहेत, म्हणजे सायट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आंबटपणा होऊन सर्दी होण्याचा जो प्रकार असतो, तर त्या लिंबाचा जो अँटीडोट आहे तो त्या सालामध्ये आहे. त्याच्यामुळे सालाचे सुद्धा तेवढेच जास्त गुणधर्म आहेत जितके त्या स्वतः लिंबू ह्या फळाचे आहेत. त्यामुळे हे हेल्दी आहे. तुमच्या विटॅमिन्स, मिनरल्स काय म्हणू नका, त्याच्यानी भरपूर आहे आणि चविष्टसुद्धा लागतं आणि पटकन होतं. मुख्य म्हणजे थोडं करून ठेवलं की बरेच दिवस, महिन्यांपर्यंत चालू शकतं आणि पुन्हा संपलं की करायचं. कसं करायचं? त्याची सोपी कृती आहे. साधारण 8 ते 10 लिंब तुम्ही घ्या. जास्त घेऊ नका याचं कारण की थोडं करून ठेवा. 200-300 ग्रॅम, त्याच्यापेक्षा जास्त बनवू नका. ती लिंब अर्धा तास पहिल्यांदा भिजत ठेवायची. तशीच आणलेली लिंब स्वच्छ धुवायची आणि भिजत ठेवायची पाण्यामध्ये. अर्धा तास भिजल्यानंतर ही लिंब व्यवस्थित कडकडीत सुकवून म्हणजे त्याचं पाणी गेलं पाहिजे, कारण आपल्याला लिंबात त्या पाणी नको आहे, लोणच्यामध्ये पाणी नको आहे. मग म्हणजे ती पूर्णपणे कोरडी करून घ्यायची व्यवस्थित नॅपकिननी किंवा कशानेही, आणि त्याला नंतर बारीक त्याचे 8 फोडी करायच्या. त्या 8 फोडी म्हणजे एका लिंबाच्या 8 फोडी असे लिंब चिरून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामधल्या सगळ्या बिया व्यवस्थित काढायच्या चाकूच्या साहाय्याने, म्हणजे मग ते एकही बी नाही राहिली पाहिजे. नाहीतर ते बी जर क्रश झाली याच्यासोबत मिक्सरमध्ये तर कडवटपणा येईल. त्याच्यामुळे बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जिरं. साधारण 1 चमचा जिरं घेतलं आहे. त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा, तो किसून घेतलेला आहे आलं. पुढे घेतलं आहे ते म्हणजे पिंक सॉल्ट, हिमालयन सॉल्ट किंवा सैंधव मीठ असं ज्याला म्हणतात, आणि लाल तिखट साधारण मी इथे 2 छोटे चमचे घेतला आहे. मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा, अंदाजे घ्या तुम्ही जेवढी लिंब घेतली आहेत त्याच्या अंदाजे तुम्हाला किती तिखट लागतं, किती आलं सहन होतं, यानुसार आलं टाका. साधारण 1 छोटासा तुकडा आता आपण याच्यात टाकतोय. त्याच्यानंतर जिरं त्याच्यामध्येच टाकायचं आणि ते मिक्सरवर फिरवून घ्यायचं. आता मिक्सरवर आपले लिंबू सगळे फिरवून झालेले आहेत, व्यवस्थित बारीक करून घेतलंय त्याला आपण एका पातेल्यामध्ये काढूयात. त्या लिंबामध्ये जेवढं लिंबाचा क्रश तयार झालाय, वाटण तयार झालंय, तेवढंच गूळ घ्यायचा, साधारण त्याच्यापेक्षा थोडासा कमी, आणि ते दोन्ही एकत्र करायचं. आणि मग नंतर गॅस ऑन करायचा आणि आता पातेल्यामध्ये आपण एका जाड कढईमध्ये ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याला उकळी फुटू द्यायची आणि त्याला एक तार येऊ द्यायची. इथपर्यंत त्याला शिजवायचं आहे. ते व्यवस्थित त्याचं गूळ जो आहे तो व्यवस्थित पातळ झाला पाहिजे, ते शिजलं पाहिजे व्यवस्थित, आणि त्याची एक तार तयार झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून हे बरेच दिवस व्यवस्थित टिकतं. जर खूप उन्हाळा असेल किंवा खूप मॉइश्चर असेल तुम्ही जिथे राहता तिथे, तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून जास्त दिवस टिकेल. आता हे शिजत आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि सैंधव मीठ टाकलेलं आहे. उकळी व्यवस्थित आणायची. याला एक तार झाली आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचं अशा प्रकारे बोटांच्या सहाय्याने. आणि हे इथे आपल्याला एक तार दिसतीये आणि त्या वेळेस समजायचं की हे लोणचं तयार झालं किंवा क्रश तयार झालं, लेमन क्रश. त्याला एका हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवूयात. हे असं छानपैकी
15 ते 1 महिना, 15 दिवस ते 1 महिना टिकतं. चवीप्रमाणे तिखट, आपल्याला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तिखट टाकायचं. ते खूप जास्त जहाल करू नका, कारण काय होतं ना, आपण जेव्हा खूप तिखट मसाले एखाद्या पदार्थामध्ये टाकतो तेव्हा त्या पदार्थाचा जो मूळ गुणधर्म असतो तो कुठेतरी भरकटतो आणि मग आपण फक्त मसालेच जास्त खातो आणि त्याच्यानंतर त्रास होतो, ॲसिडिटी वगैरे. तर असं हे हेल्दी लोणचं, आरोग्यदायी लोणचं आहे. आता याला लोणचं म्हणायचं का मॅडम, हे तिकडे फर्मेंट केलेलं नाही आहे. जसं पिकल ही जी संकल्पना आहे की फर्मेंट करून ठेवायची ऑइलमध्ये एखादी गोष्ट, ठीक आहे, पण चवीसाठी म्हणून आणि ते लोणचं खाण्यापेक्षा की जे आपण पारंपरिक लोणचं खातो की ते अति तिखट असतात, अति खार असतं त्याच्यामध्ये, अति जास्त जळजळीत असतं आणि त्याचा त्रास होतो, त्याच्याऐवजी हे जर लोणचं खाल्लं तर आम्लपित्त असणाऱ्या लोकांना, ज्यांना जास्त स्पायसी चालत नाही, मूळव्याधीचा त्रास आहे, खूप ऑइली खायला सांगितलेलं नाही आहे डॉक्टरांनी, अशा सगळ्या लोकांसाठी हे हेल्दी लोणचं आहे. बरं, आता मला दुसरा प्रश्न की लोणचं म्हणजे ज्याला पारंपरिक आपण लोणचं म्हणतो, असं आंब्याचं म्हणजे कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, हे जे पारंपरिक पद्धतीने जे मुरवून करतात, अनेक वर्ष टिकेल असं तेलामध्ये बुडवून जे केलेलं, फर्मेंट केलेलं जे लोणचं असतं ते खरंच हेल्दी आहे का हो? ते खरं सांगू का की ह्या सृष्टीतील एकही गोष्ट अनौषधी नाही असं आमच्या आयुर्वेदाच्या आचार्यांचं तत्व, म्हणजे एक प्रिन्सिपल आहे त्यांचं, की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट जगातली किंवा ह्या भूतलावरची ही औषध नाही असं म्हणताच येणार नाही, पण तिचा वापर युक्तीने तुम्हाला करता आला पाहिजे. कोणामध्ये करायचा आणि कोणामध्ये नाही करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि मग लोणचाचा काय वापर बुवा म्हणजे आरोग्य दृष्टीने, तर लोणचं ह्याच्यामध्ये खार असतो. ह्या लोणच्याचा खार जिथे जिथे पण जॉईंट्समध्ये स्टिफनेस असेल ना, त्या स्टिफनेसला बाहेरून लावण्यासाठी, आतून नाही तर बाहेरून लावण्यासाठी जर तुम्ही ह्या लोणच्याचा खाराचा वापर केला तर तो जॉईंटचा स्टिफनेस कमी व्हायला मदत होतो. कसं काय बुवा, तर त्याच्यामध्ये आहे क्षार. क्षार म्हणजे अल्कली, आणि त्या अल्कलींचा गुणधर्म असतो की तिथली कुठलीही गोष्ट आहे तिला तिचं विलयन करणं, म्हणजे ती विरघळवणं थोडक्यात. तर जेव्हा असे स्ट्रॉंग क्षार तुम्ही वापरतात तेव्हा अशा प्रकारे जॉईंट पेनमध्ये ह्याचा वापर करू शकतो. आतून कोणी खावं बरं, ज्यांची आम्लधर्मी प्रकृती आहे त्यांनी खावं, म्हणजे ज्यांना लोणचं खाल्ल्याने थोडक्यात तुम्हाला त्रास होत नाही अशा माणसांनी थोड्या प्रमाणात लोणचं खायला हरकत नाही. पण अर्थात ही नित्यसेवनीय गोष्ट नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे रोज रोज आम्ही एवढं लोणचं खातोय हे योग्य नाही. कधीतरी थालपिठाबरोबर लोणचं खाल्लं, कधीतरी विड्याबरोबर लोणचं खाल्लं हरकत नाही. आणि त्यातही ज्यांना आम्लपित्तासारखे त्रास आहेत, जास्त कॅलरीज पोटात जाऊ नये असं वाटतंय, तेल मीठ जास्त प्रमाणात जाऊ नये, त्यांनी असं लिंबाचा रस म्हणा किंवा दुसरं एक म्हणजे आंब्याचा चुंदा किंवा कैरीचा चुंदा, हा गुजराती लोकांचा पदार्थ आहे, तर तो तुम्ही घेऊ शकता. तो कसा तयार करायचा त्याची रेसिपी कधीतरी टाकेल, परंतु बऱ्याच तुमच्या गुजराती मित्रमैत्रिणींना ह्याची रेसिपी माहिती असणार, त्यामुळे तुम्हालाही ती माहिती होणं अवघड नाही. पण अशा प्रकारे लोणच्याचेही हेल्दी प्रकार असू शकतात आणि शोधले तर सापडतात. तर त्याच्यापैकीच एक हेल्दी लोणचं आज मी तुम्हाला सांगितलं. अशी वेगवेगळी आरोग्यविषयक ऑथेंटिक माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असते, तेव्हा कमेंट करायला विसरू नका. हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जेणेकरून ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचतील आणि त्यांना याचा फायदा होईल. अशीच वेगवेगळी आरोग्य रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.